नमस्ते. बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण संग्रामनगर जिल्हा परिषद गटाविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहे. कारण माळशिरस तालुक्यामध्ये अनेक जिल्हा परिषद गट हायजॅक आहेत. त्यामध्ये दहेगाव जिल्हा परिषद आहे, मांडवे जिल्हा परिषद गट आहे, फोंडशिरस जिल्हा परिषद गट आहे, हा पिलीव जिल्हा परिषद गट आहे. त्याच पद्धतीनं संग्रामनगर जिल्हा परिषद गट सुद्धा मोठा हायजॅक मध्ये संबोधला जातो आणि हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला समजला जातो. या निवडणुकीमध्ये एक वेगळेपण कशामुळे आहे? कारण यापूर्वीच्या निवडणुका मोहिते पाटील आणि जानकर गट असे एकमेकांच्या विरोधात लढून निवडणुका झालेल्या होत्या. परंतु या निवडणुकीमध्ये जानकर आणि मोहिते पाटील एकत्र असताना महायुतीमधील अजितदादांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेची शिवसेना, आठवले साहेबांचा आरपीआय, आठवले गट आहे, असे गट 5 मोठे पक्ष घेऊन छोट्या मोठ्या संघटना सुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत आणि ही निवडणूक लढलेली आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं ही निवडणूक माजी आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून ही निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणूक झाली आहे. खऱ्या अर्थानं नेते एकीकडे आणि जनता एकीकडे अशी परिस्थिती या माळशिरस तालुक्यामध्ये झाली आहे. आपण संग्रामनगर जिल्हा परिषद गटाची माहिती घेऊया. या गटामधीलच तिरवंडे गावचे एक उमलत नेतृत्व, भाजपचे निष्ठावान असणारे नागेश मालक वाघमोडे यांच्याकडून जाणून घेऊया की आपण त्या गाण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि काय सिच्युएशन आहे. नमस्ते नागेश मालक, आपलं सहर्ष स्वागत आहे. आज खरं धावपळीमध्ये पळापळीमध्ये काल मतदान बंद झालं, उद्याच्याला रिझल्ट आहे, तरी सुद्धा तुम्ही फिरताय. आज तुम्हाला आपण तुमच्याच गाडीमध्ये एक असा प्रश्न विचारतोय की निमगाव जिल्हा परिषदची ती वेगळी निवडणूक होते, पण खऱ्या अर्थानं संग्रामनगर, ह्या संग्रामनगरच्या मध्ये तुम्हाला या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचं जे काही गणित आहे ते कसं धरलं जात आहे? नमस्कार. संग्रामनगर जिल्हा परिषदमध्ये किमान 1000च्या पेक्षा ते 1500च्या दरम्यान आमचा जिल्हा परिषदचा उमेदवार निवडून येतो आणि पंचायत समिती सदस्य तर आजच विन झालाय. गुलाल टाकला तरी चालतोय नाताबा लवटे. त्याचं लॉजिक असं आहे, मेडत आमच्या गावामध्ये सगळ्यात मोठं गाव आहे. मेडतमध्ये बाळासाहेब लवटे यांनी 3 वेळा निवडणूक लढवल्यात. त्यांचा एक मोठा दांडगा अनुभव, लवटे अण्णा त्या गावामध्ये मोठं असणं आणि अनेक 20-25 वर्षापासून त्यांचं गावात प्रत्येक माणूस त्यांचा पाठ आहे. त्यामुळे त्या गावामधून ते चांगल्या पद्धतीनं त्या गावातून आघाडी घेणार. पलीकडे उंबरं गाव आहे. उंबरे गावामध्ये सोपान काका आहेत, परत आमचे एक सरगर मामा म्हणून आहेत, तरंगे टेलर म्हणून एक आहे, नाता ठोंबरे एक आहे. अशी ह्या कार्यकर्त्यांनी एक तिथं खिंड तयार केली. त्या गावचा झेडपीएल उमेदवार असून सुद्धा त्या पोरांनी इतकं तगडी फाईट दिली की असं वातावरण तिथं झालंय की कदाचित ते गाव बराबरीत येईल. म्हणजे इतकी वातावरणाची त्यांनी परिस्थिती चांगली केली आहे. त्याच्या शेजारी आमचं गाव आहे. आमचं गाव खासदारकीला ह्या संभ्रममध्ये 2 पार्टी एकत्र येण्यानं संभ्रम झालता. त्यानंतर विधानसभेला संभ्रम झालता. पण ह्यावेळेस पूर्ण संभ्रम तिरवंडीचा निघून गेला. ह्यावेळेस पूर्ण परत सुभाष अण्णाची आठवण झाली आणि पूर्ण कमळ आमच्या गावामध्ये चाललं. हे चांगल्या फरकानं आमच्या गावात सुद्धा आघाडी मिळत. पुढं गेलं चाकोऱ्यामध्ये एक आमचा रज्जत वाघमोडे म्हणून एक आपला आता नवीन तगडा कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्याने त्या गावामध्ये पण एकदम अशी युवकांची एकदम नव्या 20-22 वर्षा पोरांची अशी टीम फौज तयार करून तिथं अशी ही दिली, म्हणजे तगडी फाईट दिली. कचरेवाडीमध्ये 2 पार्टी एकत्र आल्या. एक हनुमंतराव सरगर आता सध्याचे विद्यमान सरपंच आणि हे नवनाथ कचरे माजी सरपंच. ह्या गावाने ठरवलं त्या गावात पोलिंग बूथ वर विरोधकाला उमेदवार मिळवून द्या, म्हणजे माणूस मिळवून द्यायचा नाही. त्या गावातून त्यांची इतकी प्रचंड मोठी आघाडी 10% सुद्धा मतविरोधात जाणार नाहीत. त्याच्यामुळं ह्या गटाला एवढा मोठा चान्स आहे, म्हणजे पंचायत समितीला आजच तिथं उमेदवार डिक्लेअर झाला विजयाचा म्हणून भाजपचा समजून आहे नाताबा लवटे. आणि पलीकड कोलबावी पंचायत समिती मेडत जी आहे ही मेडतची परिस्थिती झाली. आता संग्रामनगर पंचायत समितीमध्ये कसं रणनीती? संग्रामनगरमध्ये जर बघायला गेलं खरी परिस्थिती तर ज्यावेळेस आपले भाऊ सातपुते साहेब त्या आमदारकीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर बघायला गेलं तर 1350 ते 1400 मतांची बहुना आघाडी मिळाली होती. तिथं फक्त एकच संग्रामनगर गाव असं होतं की तिथं मायनस राहिलं होतं. अख्ख्या पंचायत समिती गावामध्ये विजयवाडीने आघाडी दिलती, पाणीवनं दिलती, बागेवाडीने दिलती, गिरजनीन दिलती आणि हाननगर एक 30-40 मताचा फक्त फरक होता. मग तसं बघायला गेलं तर मग सुजयभाया माने पाटील असतील तिथं,
सुजय माने भाया, जयराज भाया असतील, त्यांनी ते आनंदनगर बागेवाडीत बघायला गेलं तर आता ज्या उमेदवार आहेत आपल्या माने पाटलांचे पतीच कृष्णराज माने पाटील तिथले सरपंच आहेत स्वतः. सतीश नानांनी आता नुकताच प्रवेश केला आहे, म्हणजे केला किंवा जयभाऊंनी त्यांना शब्द दिला काय असेल समजा. त्याच्यामुळे गिरजणी गावामधून सुद्धा मागच्या वेळेस भावना आघाडी होती, त्याच्यापेक्षा 200 मतांनी अजून जादा आघाडी मिळत. आणि पाणीवनं सुद्धा मागच्या वेळेस आघाडी दिली होती. आता अधिकृत प्रकाश बापू त्यांची एवढी मोठी संस्था, एवढं मोठं त्यांचं कर्मचारी, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ती. एक माजी आमदारांचा पुत्र किंवा माजी आमदारांची फॅमिली आता भाजपमध्ये आली. त्यामुळे किमान पहिल्याच्या आघाडीच्या डबल आघाडी होईल, 500ची जागेवर 600 आघाडी होईल. आणि विजयवाडीने 100 मताची आघाडी पहिली दिली होती, त्या ठिकाणी 100 पेक्षा अजून 100 वाढायला असे तिथले कार्यकर्ते सांगतायत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं. त्यामुळे तिथल्या पंचायत समितीला तर सुद्धा काहीच अडचण नाही. त्याच्यामुळे दोन्ही पंचायत समिती अशा एवढ्या तुल्यबळामध्ये चांगल्या फरकाने निवडून येत असल्यामुळे संग्रामनगर जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समितीमध्ये एकदम चांगल्या लीडनं कमळ फुलणार. आणि देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री असतील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आपले जयभाऊ गोरे असतील, आणि माळशिरस तालुक्याचे कामाचे आमदार, विद्यमान आमदारापेक्षा काय म्हणते ते की रामभाऊ सातपुते, आणि आपले पाणीदार खासदार आपले रणजितदादा लिंबाळकर यांनी ह्या भागाला एक नेतृत्व केलं आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास दिला की बाबा हीच माणसं काम करू शकतात, हीच माणसं विकासाचं. बऱ्याच लोकांनी की बाबा राम सातपुतेंचा चेहरा म्हणून उमेदवार न बघता त्या म्हणजे 31% मतदान, 30% मतदान राम सातपुतेंचा चेहरा बघून लोकांनी मतदान केलंय. 30% लोकांनी पार्टी बघून मतदान केलंय आणि 10% लोकांनी उमेदवार बघून मतदान केलंय. ही परिस्थिती आमच्या संग्रामनगर जिल्हा परिषद गटाची आणि गणाची, या दोन्ही पंचायत समिती आणि संग्रामनगर गणाची आहे. तर मला सांगा, संग्रामनगर पंचायत समितीमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फतेसिंह माने पाटील यांच्या भावांच्या त्या सुनबाई आहेत. बरोबर. हे त्यांच्याकडून ते सरपंचाच्या वेळेला होत्या, त्या इकडून तुमच्या भाजपकडून उभा राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळं मोहिते पाटलांच्याकडून त्या गणात टार्गेट केलं जातंय असं जनतेत बोललं जातं. मोहिते पाटलांनी तर एवढी प्रतिष्ठा पणाला लावली होती आणि लक्ष्मी दर्शन तर एवढं मोठं केलंय, म्हणजे ऐकतोय लोकांमधनं, एवढं मताला पैसे दिलं, तेवढं मताला पैसे दिलं. स्वतः जे मोहिते पाटलांनी 3 का 4 दिवस तिथं त्या गावात मुक्काम ठोकला होता, इकडल्या गावात तिकडल्या गावात. स्वतः खासदार धैर्यशील मोहिते पाटील प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन विनंती करत होते लोकांना. म्हणजे त्यांच्या कुटुंबातले 4-5 सदस्य त्या ठिकाणी राबत होते. त्यांनी ती माने पाटलाचा पराभव करण्यासाठी प्रतिष्ठापणाला लावली होती. पण फतेसिंग दादाचं त्या असणाऱ्या 4-5 गावामधलं काम असेल, सुजय भायांचा संपर्क असेल, जयराज भायांचा संपर्क असेल, ही विजयाचं खरं श्रेय त्या 4-5 जणांनाच जातं त्या पंचायत समिती गणामध्ये. म्हणजे उद्या आता काही अवधी मतमोजणीसाठी राहिलेला आहे. बरोबर. म्हणजे संग्रामनगर जिल्हा परिषद गटात आणि दोन्ही गणात कमळ फुलेल 100%. मोहिते पाटलाचा बाले किल्ला असणाऱ्या गटाला आम्ही म्हणण्यापेक्षा आमच्या बरोबर असणारी जनता एकदम ताकदीनं असा खिंडार पाडून पलीकडच सोलापूरच गाठणार आहे, आकलूज फाडून पलीकडे जाणार आहे. ही तुम्हाला उद्याच्या म्हणजे जी काय 10, 11, 12च्या पुढे आमचा गट मतमोजणी येईल त्यावेळेस तुम्हाला किंवा ह्या माळशिरस तालुक्याला दिशेनं एक इतिहास घडलेला असेल की सोलापूर झेडपीमध्ये मोहिते पाटलाचा संग्रामनगर जिल्हा परिषदमध्ये मोहिते पाटलाचा पराभव करून सोलापूरच्या जिल्हा परिषदमध्ये संग्रामनगरमध्ये आमच्या मेघाताई कचरे यांचा विजयाचा एक तिथं खुर्चीचं एक जागा तिथं निर्माण झालेली असेल. आपण पाहिलं की नागेश मालक यांनी अतिशय विस्तृत असं त्या जिल्हा परिषद गट आहे आणि 2 पंचायत समित्या गणामधील अतिशय विस्तृत असं त्यांनी कॅल्क्युलेशन जे नेमकं आहे आणि खऱ्या अर्थानं मोहिते पाटलांचा बाले किल्ला आहे आणि त्या बाले किल्ल्यामध्येच खिंडार पडणार असा ठाम विश्वास दिला. निश्चितपणे नागेश मालक तुम्ही आलात आणि आपल्या ज्या काय प्रतिक्रिया भावना आहेत त्या आम्ही एक समाज माध्यम म्हणून जनतेपर्यंत पोचवू. तुमचं बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद.